नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाई कृष्णाई सोशल फोरम यांच्या वतीनं भावी नगराध्यक्षांशी थेट संवाद या उद्देशाने जनसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. वाई शहर ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असले तरी इतर शहरांच्या तुलनेत विकासाच्या अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शहरातील कायमस्वरूपी प्रश्नांकडे भावी नगराध्यक्षांचे लक्ष वेधून त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय श्री सुनील तिटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री अनिल सावंत, माननीय श्री दीपक जाधव, माननीय श्री प्रदीप जायगुडे, माननीय श्री डॉक्टर नितीन कदम सर हे मान्यवर उपस्थित होते. सत्रादरम्यान वाई शहरातील जनतेच्या वतीने माननीय श्री मनोहर पटवर्धन काका यांनी वाईतील ऐतिहासिक वास्तू, मंदिर, घाट, पार्किंग समस्या, उद्यान, पाणीपुरवठा, रस्ते, नदीपात्रातील सांडपाणी असे अनेक थेट प्रश्न विचारून उमेदवारांना शहराच्या विकासाबाबत त्यांची भूमिका, दृष्टिकोन आणि आगामी कार्ययोजना जाणून घेतली. जनतेच्या अपेक्षा, नागरिकांच्या गरजा, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारांची तयारी किती आहे याची पारदर्शक मांडणी या जनसंवादातून पुढे आली. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून वाईच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल अशी भावना व्यक्त करण्यात आली. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. त्या संस्थांच्या माध्यमातून दुसरा विषय आहे की आपण बघितले मंडईमध्ये एक जागा मोकळी झाली आहे. त्याच्यानंतर आपलं नाट्यगृहाची एक जागा आहे. त्या ठिकाणी खालच्या 2 मजल्यामध्ये जर पार्किंग स्लॉट केले आणि वरच्या मजल्यामध्ये जर नाट्यगृह केलं, आपण बघतो नाट्यगृह कंटिन्यू काय बदललं जात नाही. ज्या नाट्यगृह वर मजल्यावर चालेल, खाली 2 स्लॉटमध्ये पार्किंग होईल. समोर एक जागा पार्किंग स्लॉट आधी आहे. दुसरा एक असा विषय की ज्या शाळांच्या टायमिंग आहेत, आपली जी शाळा सकाळी 10:30ला भरते आणि 6ला सुटते, तर ती शाळांची टायमिंग मॉर्निंग आणि मिडल स्टेजमध्ये आणली तर जी मुलांची होणारी गर्दी आहे ती त्या प्रमाणात कमी होऊ शकते. फुटपाथ जे आपले आपण बघतो, आपली गटर आता सगळी अंडरग्राऊंड झाली. त्या गटरांमध्ये जर गटरांच्या वरच्या जे पोर्शन आहेत त्याच्यावर जे फुटपाथ, काही गोष्टी फुटपाथ सारख्या आहेत त्या थोड्या कमी केल्या तर रस्त्याची रुंदी वाढेल. त्यानं त्या ठिकाणी एक अतिक्रम म्हणजे गर्दीला, ट्रॅफिकला मार्ग मिळेल. अशा पद्धतीचं जर आपण काही गोष्टी केल्या तर एकच तो पर्याय की सगळ्यात मोठा हद्दवाढ आहे. कारण कसं होतंय, कंजेस्टेड एरियामध्ये जेव्हा आपण राहतोय, शहराचा खूप छोटा भाग आहे, अपार्टमेंटची संख्या वाढली आहे. बिल्डिंग परवानग्या देत असताना आता UDCPR मध्ये नवीन बिल्डिंग परवानग्यांचं मी बोलतोय, जुनं जे काय झाले तेव्हा मी बोलणार नाही. नवीन बिल्डिंग परवानग्या देत असताना UDCPR मध्ये कंपल्सरी पार्किंग अलाउड केल्यात. म्हणजे आपण बघितलं की जेव्हा आपण एखादी 10 फ्लॅटची स्कीम असेल, लागणारं पार्किंग त्याच्यासाठी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग कंपल्सरी अलाउड आहे. आणि ते अलाउड असल्याशिवाय आता बिल्डिंग परवानग्या पण तशा मिळत नाहीत, कारण राज्य शासनात तो एक उपक्रम चांगला आहे. वाहतूक आणि पार्किंग या दोन्ही वेगवेगळ्या समस्या आहेत. तर पहिल्याच गोष्ट पार्किंगचा विचार केला तर पार्किंगमध्ये आपण त्याचं वर्गीकरण बघितलं तर कोणत्या प्रकारच्या पार्किंगसाठीची गरज आहे. तर पहिली गोष्ट, वाईत येणाऱ्या जे पर्यटक आहेत किंवा प्रवासी वाहतूक यांच्यासाठी पार्किंगची आवश्यकता, म्हणजे त्याच्याला डिफरन्स करून त्यात सांगेन. दुसरा आहे की जो वाईच्या पूर्व पश्चिम भागात जाणारे, कुठलाही पूर्व पश्चिम किंवा उत्तर भागात जाणारे बरेचसे काही ग्रामीण भाग आहेत, त्या ग्रामीण भागांना जाणारे काही खाजगी प्रवासी वाहतूक आहेत, यांच्या पार्किंगचा एक प्रश्न आहे. तिसरा प्रश्न पार्किंगचा तो म्हणजे वाईतल्या छोट्या मोठ्या कामांसाठी बाजारपेठेत येणारी आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक करणारी जी 2 चाकी 4 चाकी वाहन आहेत यांच्या पार्किंगचा प्रश्न आहे. आणि चौथा पार्किंगचा की ज्या पूर्वीच्या इमारती आहेत, म्हणजे जवळपास एक 16-17 वर्ष अगोदरच्या इमारती असतील, या इमारतींना पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे त्या रस्त्यावर पार्क केलेल्या असणाऱ्या त्या पार्किंगचा, अशा 4 प्रकारचा पार्किंगचा भाग आहे. आणि वाहतुकीचा वेगळा. तर या 4ही गोष्टींसाठी वेगवेगळ्या पर्यायांनी उत्तराकडे जावं लागेल आपल्याला. जो बाहेरचे पर्यटक येतात त्या पर्यटकांसाठी या महागणपती घाटाला येणारे पर्यटक आहेत, खाजगी 2 पार्किंगच्या व्यवस्था आहेत, एक नगरपालिकेची पार्किंग व्यवस्था आहे. ही खूप एकदम प्रॉपर वेने कार्यान्वित करावं लागेल. त्याला अनेक ॲडिशनल जागा ॲक्वायर करून करू शकतो आपण. जी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ज्या व्हेकल्स आहेत, जीप गाड्या आहेत, यांच्यासाठी या पश्चिम भागाकडे जाण्यासाठी कोटडेकर डॉक्टरांच्याकडे पलीकडच्या बाजूला एक नगरपालिकेची जागा आहे, तिथं काही काम करता येण्यासारखे. वरच्या भागात जाणारे काही 2 स्पॉट आहेत, त्या ठिकाणी जागा ॲक्वायर करून तिथं पार्किंग शिफ्ट करता येऊ शकतं. हा खाजगीचा असणारा प्रश्न, कारण कायम या रोडला इथं त्यांच्या आता अडचणी आहेत. तिसरा आहे इंटरनल ट्रॅफिकसाठीचा असणारा जो मार्ग आहे,
याच्यामध्ये जो वाहनांच्या ट्रॅफिकला चॅलेंज येतात त्याच्यामध्ये समविषम तारखां आणि त्याचबरोबर वन वे हे मॅक्सिमम पाहिजेत. वर्किंग आवर्स मध्ये वन वे ठेवले पाहिजेत. सगळ्यात जास्त सकाळी 8:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत, 12 पर्यंत, संध्याकाळी 4 ते 7 पर्यंत हे वन वे असणं अपेक्षित आहे. समविषम तारखांच्या पार्किंग कंडिशनली करायला पाहिजेत, ही तिसरी गोष्ट आहे. आणि पूर्वीच्या जे वाहनतळे होते की ज्या इमारतींना पूर्वी पार्किंगची व्यवस्था नव्हती, अशा पार्किंगच्या वाहनांना कंपल्सरी एखाद्या वेगळ्या नगरपालिकेच्या असणारी जागा वेगळ्या करायला पाहिजेत. आणि लास्ट त्यातला पॉईंट आहे की कनेक्टिव्हिटीचा, जोपर्यंत हे 2 पूल शहराला जोडले त्याच्यात ऍडिशनल मिनिमम 2 पुलांची वाढ होत नाही तोपर्यंत प्रवासी वाहतूक कंटिन्यू जास्त वाढणार नाही. हे त्याला सोपं सोल्युशन. आता बघा, तिसरा प्रश्न आहे. पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये स्त्रियांकरता स्वच्छतागृह नाही, पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था बिकट आहे, तर यावर आपण काय करू शकता? नमस्कार. स्वच्छतागृह हा अति महत्वाचा विषय आहे. पर्यटक भरपूर येतात आपल्या इथे. ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तर करायला काय हरकत नाही. महिलांचा तर अति महत्वाचा प्रश्न आहे. गणपती घाटावर कितीतरी येतात पर्यटक, पण तो कुठंच कोण आज तागात कुणी मनावर घेतलं नाही. आणि तो जो प्रश्न आहे तो सगळा अति महत्वाचा आहे. तर ते स्त्रियांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल, तर ते झालाच पाहिजे. तो ह्याच्यासाठी मी प्रयत्न करू शकतो. पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये स्त्रियांकरता स्वच्छतागृह नाही, पुरुषांच्या स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे, तर यावर आपण काय करू शकता? मी जसं म्हटलं की आपला डेव्हलपमेंट प्लॅन आहे. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये अशा जागा आरक्षित आहेत. दुसरा विषय सांगितला की जी मंदिरांच्या खाजगी जागा आहेत त्या खाजगी जागेला लागून नदी पात्र आहेत सर्व. पर्यटक मॅक्झिमम आपल्या इथे येतो तो तीर्थस्थळ म्हणजे गणपती मंदिराला येतो. आपले 7 घाट बघण्यासाठी जो पर्यटक येतोय त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जिथं इझी ऍक्सेस असेल आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलंय की त्या ठिकाणी जर आता आपण येताना इथं बघतोय नदीच्या किनारी 2 शौचालय दिसत आहेत आपल्याला. आता 2 शौचालयातले एक शौचालय आता झालेलं आहे. त्या ठिकाणी आता पार्किंगचं रिझर्वेशन आहे. आता पार्किंगच्या रिझर्वेशन मध्ये आपण शौचालय त्या ठिकाणी केलं. 2 ज्या ठिकाणी सेल्फी पॉइंट अपेक्षित आहे अशा ठिकाणी शौचालय झाले. आता हा सगळा जो काही विषय आहे याच्यामध्ये जी आपली तीर्थक्षेत्र आहेत, जी आपले संस्था आहेत, त्या संस्थांनी थोडंफार आपल्या ज्या काही जागा आहेत त्या अशा गोष्टीसाठी जर अलॉट झाल्या आणि फ्लड लाईनला आणि ब्ल्यू लाईनला कुठं जर अडचण होणार नाही अशा पद्धतीची डेव्हलपमेंट करून एक सुसज्ज अशी महिलांसाठीची व्यवस्था ही नगरपालिकेच्या माध्यमातून होणं 100% गरजेचं आहे. कारण हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. कारण आपण बघतोय वाई शहरामध्ये अशी व्यवस्था खूप कमी ठिकाणी दिसते. आता नवीन एक अद्ययावत शौचालय झालंय, साधारण ते शौचालयामध्ये अशी व्यवस्था केलेली आहे. आम्ही जो राज्य शासनाचा स्वच्छ भारत अभियान आहे किंवा शौचालयांच्या संदर्भातलं काही विषय आहेत त्याच्यामध्ये जिथं जिथं आपली सार्वजनिक शौचालय आहेत त्या ठिकाणी आपण हँडिकॅप साठीची व्यवस्था, त्याच्यानंतर महिलांसाठीची व्यवस्था, त्याच्यानंतर जे काय त्या गोष्टी सर्व आपण पूर्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नवीन याच्यामध्ये सुद्धा आपण तसा 100%. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.